नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. तर आपण आता एक IBS इरिटेबल बावेल सिंड्रोम या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. तर इरिटेबल बावेल सिंड्रोम नेमकं काय आहे? तर हा एक पचनसंस्थेचा एक विकार आहे की ज्यामध्ये पचनसंस्थेशी संबंधित काही लक्षणं आढळतात. तर हा आजार कशामुळे होतो, याला ट्रीटमेंट पार्ट काय असू शकतो, याची कॉम्प्लिकेशन्स काय, याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर इरिटेबल बावेल सिंड्रोम ह्या आजारामध्ये नेमके लक्षणं काय असतात? तर यामध्ये तुमची पचनसंस्था एकतर जास्त ॲक्टिव्ह असते किंवा खूप कमी ॲक्टिव्ह असते. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला जुलाब, लूज मोशन्स, अदरवाईज कॉन्स्टिपेशन अशी दोन विरुद्ध प्रकारची दोन्ही लक्षणं आढळू शकतात. तर यामध्ये साधारणतः लक्षणं काय असतात? तर ह्या आजारामध्ये एक तर काही लोकांना जेवणानंतर पोटामध्ये कळ मारून आल्यासारखं होतं आणि लगेच मोशनला जावं लागतं. अर्जन्सी असते, कंट्रोल राहत नाही, तर ही अशा प्रकारची काही लक्षणं आढळतात. मोशनमध्ये साधारणतः आव पडते, आपण जे म्हणतो की आव पडते, जोर द्यावा लागतो मोशनच्या वेळेला, त्या प्रमाणात फक्त आव पडते, पोटात दुखतं, कळ मारून येतं, ही लक्षणे आढळतात. किंवा कधीकधी पोट एकदम फुगल्यासारखं जाणवतं, पोट गच्च झाल्यासारखं वाटतं, पोट साफ व्हायला रेग्युलर इश्यू येतात. तर ही साधारणतः असे लक्षणं आपल्याला IBS आजारामध्ये दिसून येतात. तर पोट अर्जन्सी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे IBSमध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खाल्ल्यानंतर पोटात कळ मारून आल्यासारखं होतं, मोशनला जावं लागतं. तर ही साधारणतः मेन लक्षणं आपल्याला IBSमध्ये दिसून येतात. तर IBS हा आजार कशामुळे होतो? तर तसं पाहिलं तर IBS या आजाराचं असे ठोस कारणं नाही मिळालेली आहेत किंवा IBS कशामुळे होतो. पण काही ट्रिगर फॅक्टर जे आहे की त्याच्यामध्ये आपण समजू शकतो की हा आजार कशामुळे होतो आहे. तर त्याच्यामध्ये पोस्ट बॅक्टेरियल इन्फेक्शन, याच्यामध्ये पण तुम्हाला IBSची लक्षणं, IBSचे सिम्पटम जाणवू शकतात. त्याच्यानंतर जे मेन कारण जे आहे IBS या आजाराच्या संदर्भात, की ताणतणाव, मानसिक ताणतणाव, स्ट्रेस. तुमच्या आयुष्यात जर मानसिक ताणतणाव, स्ट्रेस असतील तर त्याचा आणि IBSचा खूप जवळचा संबंध येतो. साधारणतः 40 ते 60% लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये IBSची लक्षणं दिसतात, तर त्यांच्यामध्ये अँझायटी, डिप्रेशनशी रिलेटेड लक्षणं असतात. म्हणजेच तुमच्या आयुष्यातले ताणतणाव, टेन्शन ह्या गोष्टींचा आणि IBS डेव्हलप होण्याचा, इरिटेबल बावेल सिंड्रोम डेव्हलप होण्याचा खूप जवळचा संबंध आहे. तर आपण आता थोडक्यात जाणून घेऊया की स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणाव हे तुमच्या IBS डेव्हलप होण्यासाठी कसे काय मदत करू शकतात. तर स्ट्रेसमुळे काय होतं, तुमची तुमच्या नर्वस सिस्टीमवर इफेक्ट होतो. नर्वस सिस्टीममुळे तुमची पचनसंस्था एकतर हायपर ॲक्टिव्ह किंवा हायपो ॲक्टिव्ह या कंडिशनमध्ये जाते. हायपर ॲक्टिव्हमध्ये आपण पहिलं अगोदर ज्याप्रमाणे बघितलं की लूज मोशन जाणवतात, हायपो ॲक्टिव्हमध्ये कॉन्स्टिपेशन जाणवतात. यासोबतच की क्रोनिक स्ट्रेस ज्यांच्यामध्ये आढळतो, की क्रोनिक स्ट्रेसमध्ये ज्यांच्या घरामध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कायम चालू असतात, कायम कलह असतात, कायम वादविवाद असतात. साधारणतः फॉर एक्झाम्पल अल्कोहोलिक हजबंड आहे, तर त्या फॅमिलीमध्ये वाईफला किंवा मुलांना IBS डेव्हलप होण्याची लक्षणे असतात, कारण की भीतीपोटी, अँझायटीपोटी हे लक्षण जास्त लवकर डेव्हलप होतात. किंवा याच्या व्यतिरिक्त काही मेजर लाईफ मध्ये मेंटल ट्रॉमाज असतील, कोणाचा सडन डेथ झाली असेल लाईफमध्ये, सडन फायनान्शियल लॉस झाला असेल, किंवा तत्सम काही भीतीदायक काही गोष्टी झाल्या असतील, किंवा अँझायटी, डिप्रेशनशी रिलेटेड काही गोष्टी झाल्या असतील, तर तुम्हाला त्याच्यानंतर IBS डेव्हलप होऊ शकतो. तर याच्यामध्ये स्ट्रेसमुळे तुमच्या बॉडीमध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये काही सर्टन हार्मोन्स डेव्हलप होतात. तर त्याच्यामध्ये कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर नावाचा एक हार्मोन असतो. तर त्याचा एक्सेस सिक्रेशन जेव्हा होतं स्ट्रेसमध्ये, जेव्हा त्याचं एक्सेस सिक्रेशन होतं, त्याच्यामध्ये तुमच्या पचनसंस्थेवर म्हणजे मोठ्या आतड्याची मूवमेंट जास्त होऊ शकते किंवा कमी होऊ शकते त्याच्या जास्त सिक्रेशन झाल्यामुळे. तर त्यावेळेला तुम्हाला IBS रिलेटेड सिम्पटम डेव्हलप होऊ शकतात. तर या आजाराचं निदान तरी कसं करतात? तर यामध्ये पोटाचा CT स्कॅन, MRI किंवा कोलोनोस्कोपी वगैरे ह्या गोष्टींनी याचं निदान करता येतं. ह्या आजार कायमस्वरूपी आयुष्यात, बऱ्याच जणांच्या आयुष्यात आपण पाहतो की कायमस्वरूपी IBSचे लक्षणं दिसतात. तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स तरी काय होतात? जरी या आजारामध्ये लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन होत नसतील, तरी मुख्यत्वे करून तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्यापैकी डिस्टर्ब होते. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या IBSमुळे तुम्ही डिस्टर्ब असणार आहे. त्याच्यासोबतच या आजाराला मग ट्रीटमेंट काय असणार आहे? आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये आपण बघतो की ट्रीटमेंट आहे पण लिमिटेड आहे आणि कायमस्वरूपी मेडिसिन वगैरे घ्यावे लागतात. त्याचे काही प्रमाणात नंतर दुष्परिणाम काही वेळेला भोगावे लागतात किंवा मग तुम्हाला ड्रग डिपेंडन्सी तरी राहते. याच्यासोबत आपण जर होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा विचार केला तर होमिओपॅथीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की रुग्णाचे शारीरिक लक्षणांसोबत त्याची मानसिक लक्षणांचाही विचार केला जातो होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर घेतली, आपल्या जवळपास कुठे जिथे होमिओपॅथिक डॉक्टर असेल त्यांच्याकडे तुम्ही जर IBS रिलेटेड सिम्पटम सांगितले आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा जर विचार केला, तर तुम्हाला यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण की याच्यामध्ये तुमचा IBS डेव्हलप का झाला, तुम्हाला IBS झाला हे मान्य, पण IBS का डेव्हलप झाला याच्यावर जास्त फोकस केला जातो. मग त्यावेळेचे तुमचे मानसिक ताणतणाव, टेन्शन, फॅमिलीमधली जे कलह असतील किंवा ज्या काही XYZ गोष्टी असतील की ज्यांच्या तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफवर किंवा तुमच्या मानसिकतेवर बऱ्यापैकी इफेक्ट झाला, या गोष्टींना कन्सिडर करून ट्रीटमेंट केली जाते.
त्याच्यामुळे होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला IBSमध्ये तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळू शकते आणि उपचार देखील चांगले उपलब्ध आहेत होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये. तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांना IBSशी रिलेटेड काही लक्षणं असतील, इरिटेबल बॉवेल सिंड्रोमशी रिलेटेड काही लक्षणं असतील तर आपण नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा विचार करायला हरकत नाही. धन्यवाद.